आपण आंदोलनस्थळी आहोत। आज तिसरा दिवस आहे अन्नत्याग आंदोलनाचा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर आंदोलन चिघळलेलं आहे। किनगाव-जट्टू येथे बस पेटवली आहे, त्याचबरोबर खामगाव येथे उपविभागीय कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे। तर पेठच्या पुलावरती टायर जाळून त्या ठिकाणी रास्ता रोको केल्याचाही प्रकार उघड आले आहे। आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी या ठिकाणी रविकांत तुपकर आहेत। तर दादा, काय सांगाल की आंदोलन आता वेगळी दिशा घेते आणि सरकारनं तिसरा दिवस आहे, काही दखल घेतली का? गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर आहे। शेतकरी अनेक दिवसापासून कर्जमुक्तीची मागणी करतोय। हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, DAPचं खत मिळालं पाहिजे, बियाणं मिळालं पाहिजे, पीक कर्ज मिळालं पाहिजे। दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतल्या जात नाही। मी 3 दिवसापासून अन्नत्यागाला बसलोय, सरकार आम्हाला विचारायला तयार नाही। कुठं पोलीस बंदोबस्त नाही, कुठं डॉक्टर यायला तयार नाही। 3 दिवसात एकदा डॉक्टर येऊन गेले थातूर मातूर। काय केलं त्यांनी माहीत नाही, काय ट्रीटमेंट केली किंवा काय तपासणी केली। दुर्दैव असं आहे की या सरकारला हे आंदोलन मोडून काढायचं आहे, बेदखल करायचं आहे आणि पोलीस प्रशासनाला असं दाखवायचं की बुलढाणा जिल्ह्यात काही ॲक्टिव्हिटी चालू नाही। म्हणजे कुठे आंदोलन सुरू नाही, कुठे लोकांचा रिस्पॉन्स नाही, कुठेही लोक रस्त्यावर उतरलेले नाहीत, अशा पद्धतीचा अहवाल पोलीस प्रशासन पाठवतंय। सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली हे काम सुरू आहे, लक्षात घ्या। यामध्ये सत्तेतले नेते कोण आहेत तुम्हाला माहीत आहे, यांच्या दबावाखाली हे सगळं काम चाललेलं आहे। पण या दबावाला आम्ही घाबरणार नाही। आज जुन्नर तालुक्यातून शेतकरी शिवजन्मभूमीची शिवनेरी गडावरची माती घेऊन कपाळाला लावायला इथं आलेले, पाठिंबा द्यायला। महाराष्ट्रातून शेतकरी पाठिंबा द्यायला इथं येत आहेत आणि शेतकऱ्यांचा संयम सुटत चाललेला आहे। आता ह्या ज्या जाळपोळीच्या घटनांचा तुम्ही उल्लेख केला, शेतकरी आता सैरभैर झाला, शेतकऱ्यांना सुचत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम तुटायची वाट सरकारनं पाहू नये आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी सांगेन, संयमानं आंदोलन पुढे न्या, शांततेच्या मार्गाने आंदोलनं करा, लोकशाही मार्गाने आंदोलनं करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे। सॉरी, दम लागतो जरा। माझं सरकारला सांगणं आहे, माझ्या श्वासात श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत मी लढत राहणार आहे। मी मागं हटणार नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार। माझा जीव गेला तरी चालेल, माझा प्राण गेला तरी चालेल। आणि आमचा देशाचा, राज्याचा इतिहास आहे, आम्ही लढणारी माणसं आहे। छत्रपतींचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आहे। अन्यायाच्या विरोधात लढणं हे आमचं काम आहे। हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचं घनघोर युद्ध आहे। स्वातंत्र्याची ही आमच्या लढाई आहे। न्याय मिळाल्याशिवाय लढाई थांबणार नाही। सरकारपेक्षा शेतकरी मोठा आहे हे दाखवून द्यायची वेळ आता आलेली आहे। एवढं मोठं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, पूर्ण शेतकऱ्यांचं, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष इकडं आहे। पण सध्या घडामोडी ज्या आहेत ते दिल्लीमध्ये होत आहेत। खासदार कुठेतरी फुटत आहे असं वातावरण त्या ठिकाणी दाखवलं जातं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शेतकऱ्यासाठी इकडं लक्ष नाही आहे, पण तिकडं सत्ताधाऱ्यांचं लक्ष आहे। काय सांगाल? नाही, असं आहे की आज महाराष्ट्रातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि अशी परिस्थिती आहे, DAPचं खत मिळत नाही, युरिया मिळत नाही, बियाणं मिळत नाही, जे पाहिजे ते लिंकिंगच्याद्वारे जबरदस्ती खत मस्तकी मारलं जातं। पीक कर्ज मिळायला तयार नाही, खाते NPA झाल्यामुळं। सरकार कर्जमाफी सरसकट द्यायला तयार नाही, शेतीमालाला भाव नाही। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत असताना या फोडाफोडीच्या आणि तोडाफोडीच्या भूमिका सरकारनं घ्यायलाच नव्हत्या पाहिजे। सरकारला फक्त बहुमत सिद्ध करायचं आहे, त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिलंय अशी भावना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे।